श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। मालेगाव मनपात आता नवी सत्ता। इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो या महापौरपदी तर समाजवादी पार्टीचे शान हिंद हे उपमहापौरपदी आपल्याला बघायला मिळतील। भाजप AIMIM हे तटस्थ भूमिकेत राहिले तर काँग्रेसच्या मदतीने इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीची सत्ता यांनी ताबा मिळवला। 25 मतांनी निर्णायक विजय मिळवत मालेगाव महापौर निवडणुकीत इस्लाम पार्टीची सरशी झाल्याचं बघायला मिळतंय। पाहूया सविस्तर बातमी। मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीत महापौर पदासाठी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद यांनी निर्णायक विजय मिळवलाय, तर महापौर पदाच्या थेट मतदानात नसरीन बानो यांना एकूण 43 मते मिळाली। शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांना 18 मते मिळाली, त्यामुळे नसरीन बानो यांनी घोडके यांचा तब्बल 25 मतांनी पराभव केलाय। या निवडणुकीत भाजप आणि AIMIM या पक्षाने तटस्थ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे शान हिंद विजयी झाले। शान हिंद यांनी देखील 43 मते मिळवली, तर शिवसेनेचे उमेदवार ॲडव्होकेट निलेश काकडे यांना 18 मते मिळाली। महापौर निवडणुकीप्रमाणेच उपमहापौर निवडणुकीतही भाजप आणि AIMIM चे नगरसेवक तटस्थ राहिले। या निकालानंतर मालेगाव महानगरपालिकेवर इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली। इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद यांनी महापौरपदी तर समाजवादी पार्टीच्या शान हिंद यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली। या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काम पाहिले। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ।